हॅलो फ्रेंड्स, आय एम योगेश अँड यू आर वॉचिंग योर बुक. फ्रेंड्स, आजच्या लेक्चरमध्ये आपण शिकणार आहोत निबंध लेखन. निबंध लेखन म्हटलं करेक्ट. निबंध लेखन म्हटलं तर तुमच्या डोक्यात एकच प्रश्न येतो, तो म्हणजे 8 मार्क्स. आता हे 8 मार्क्स कसे मिळवायचे, यासाठी मुलं खूप जास्त निबंधाचे टेन्शन घेतात आणि बरीच मुलं परीक्षेला निबंधच लिहिणं सोडून देतात. तर इतके सारे जास्त मार्क्स असतील तर त्याला सोडून देऊन काय फायदा आहे का? नाहीये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत निबंध लेखन स्मार्ट वे मध्ये कसं लिहायचंय आणि परीक्षेला जास्तीत जास्त मार्क्स कसे मिळवून आणायचे. तर चला तर शिकूयात निबंध लेखन. म्युझिक. मित्रांनो, निबंधाचे खूप सारे प्रकार पडतात, पण त्यातले काही महत्त्वाचे प्रकार आपण घेतलेत ते बघून घेऊयात. त्यातला पहिला प्रकार आहे आत्मकथन. या आत्मकथनामध्ये निबंध असतात, जसं की नदीचे आत्मवृत्त, शेतकऱ्याचे मनोगत, मोबाईलचे आत्मकथन. यामध्ये बघताल तुम्ही त्यात सजीव किंवा निर्जीव गोष्टी म्हणजेच लिव्हिंग थिंग्स और नॉन लिव्हिंग थिंग्स हे तुमच्याशी बोलताय. तर त्या कशा बोलतील, त्यांच्या मनात कुठल्या कुठल्या गोष्टी चाललेल्या असतील, त्यांना आवडणाऱ्या गोष्टी कोणत्या, त्यांची कथा कशी असणार आहे, त्यांची लाईफ स्टोरी कशी असणार आहे आणि त्यांना न आवडणाऱ्या गोष्टी, या सगळ्यांची मांडणी आपल्याला ह्यात करावी लागते. पुढचा प्रकार आहे वैचारिक निबंध. या वैचारिक निबंधामध्ये आपल्याला बरेच प्रकार पडतात. त्यातला पहिला आहे मोबाईल शापके वरदान, त्यानंतर आहे वाचाल तर वाचाल, त्यानंतर आहे पाणी हेच जीवन. तर यात आपल्याला चांगले चांगले विचार मांडायचे असतात, त्याच्या अवतीभोवतीचे विचार मांडून चांगल्या वाईट गोष्टी लिहावे लागतात आणि ते योग्य पद्धतीने मांडावे लागतात. त्यानंतर तिसरा महत्त्वाचा प्रकार आहे प्रसंग लेखन. या प्रसंग लेखनामधले काही उदाहरण आहेत बघा. पहिला आहे अकस्मात पडलेला पाऊस, माझी जंगल सफर, शाळेचा पहिला दिवस. तर ह्या उदाहरणातून आपल्याला असं समजतंय की ह्यात काहीतरी एक इव्हेंट दिलेली आहे, म्हणजे प्रसंग दिलाय. तो प्रसंग आपल्याला जसा घडलाय तसा आपल्याला इंटरेस्टिंग पद्धतीने मांडायचा आहे. या पद्धतीला म्हणतात प्रसंग लेखन. यानंतर आता आपण शिकणार आहोत काही महत्त्वाचे मुद्दे जे निबंध लेखनाला खूप कामी येणार आहेत. निबंध लेखनाचे जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते आता वन बाय वन आपण बघून घेऊयात. पहिला मुद्दा बघा, निबंधाची आकर्षक सुरुवात. आकर्षक सुरुवात म्हणजे काय, तर आपण जो निबंध लिहिणार आहे तो थोडा इंटरेस्टिंग बनवायचा आहे आपल्याला. त्यानंतरचा पॉईंट आहे सोपी आणि सुटसुटीत वाक्यरचना. म्हणजे जे काय आपण लँग्वेज यूज करणार आहे, जे काय शब्दरचना करणार आहे, सेंटेन्स फॉर्मेशन करणार आहे, ते एकदम साधी, सिंपल आणि सुटसुटीत पद्धतीने मांडणी करायची आहे. पुढचा पॉईंट आहे निबंधाचा मध्य. मध्य म्हणजे निबंधाचा कोर पार्ट. कोर पार्ट म्हणजे मध्यभाग. त्या मध्यभागात आपल्याला निबंधाचा मुख्य भाग आपल्याला लिहायचा आहे. त्यानंतरचा पॉईंट आहे लेखन कौशल्य उत्तम. लेखन कौशल्य म्हणजे काय, तर आपण निबंध मोस्टली मराठी या भाषेत लिहिणार आहे, तर या मराठी भाषेवर आपल्याला कमांड हवी आहे. तर त्यासाठी वेगवेगळी पुस्तकं आपण वाचतो, तर त्या पुस्तकांच्या काही गोष्टी आपल्याला त्यात ॲड करायच्या असतात. त्यालाच आपण म्हणतो लेखन कौशल्य. पुढचा पॉईंट आहे भाषेचे उत्तम ज्ञान. म्हणजे आपल्याला मराठीमधल्या व्याकरणाच्या वगैरे ज्या गोष्टी असतात त्या आपल्याला योग्य पद्धतीने मांडणी करायची आहे. भूतकाळ, भविष्यकाळ ह्या गोष्टींचं आपल्याला भान ठेवायचं आहे. त्यानंतरचा पॉईंट आहे व्याकरणाची जाण. व्याकरण म्हणजे आपल्याला काना, मात्रा, उकार, त्यानंतर स्त्री पुरुष, कोण बोलते आपल्याशी, क्रियापद, या गोष्टींचं आपल्याला भान ठेवायचं आहे. म्हणजे सेंटेन्स फॉर्मेशन आपल्याला व्यवस्थितपणे करायचं आहे. त्यानंतर प्रत्येक मुद्द्यासाठी वेगळा परिच्छेद. परिच्छेद म्हणजे आपण त्याला पॅराग्राफ असं म्हणतो. जे काही आपण मुद्दे मांडणार आहे ते आपल्याला वेगवेगळ्या पॅराग्राफमध्ये लिहायचे. म्हणजे सुरुवातीला वेगळा पॅराग्राफ, मध्यभाग त्यासाठी वेगळा पॅराग्राफ करायचा आहे आणि निबंधाचा जो शेवट आपण करणार आहे त्यात एक छानसा पॅराग्राफ आखून त्यात चांगला मेसेज द्यायचा आहे, निबंधाचा शेवट करायचा आहे. या गोष्टीचं आपल्याला भान ठेवायचं आहे. पुढचा पॉईंट आहे कमीत कमी स्पेलिंग मिस्टेक आपल्याला करायचं. हा मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे. निबंधामध्ये मोस्टली मार्क्स जातात ते स्पेलिंग मिस्टेक्समुळं. त्यामुळं आपल्याला कमीत कमी स्पेलिंग मिस्टेक करायच्यात, जेणेकरून आपले खूप कमी मार्क्स कमी होतील. त्यानंतरचा आणि महत्त्वाचा पॉईंट आहे कवितेतील ओळींचा वापर. निबंधात कवितेतील म्हणजे चारोळ्या वगैरे असतात, आपण मराठीत त्याला चारोळ्या असं म्हणतो. कवितेतल्या 2-3 ओळींच्या ज्या छोट्या छोट्या कविता आहेत त्यांचा वापर केल्याने निबंध खूप जास्त आकर्षक, इंटरेस्टिंग वाटायला लागतो.
त्यामुळे त्याचा वापर करायचा आहे. पुढे आपण काही निबंध घेतलेत, त्यात काही चारोळ्या, काही कवितांचा वापर केलाय, ते बघूयाच आपण पुढे. ठीक आहे. आता हे निबंध लिहून झाल्यानंतर त्याचे मार्क्स कसे डिस्ट्रीब्यूट होतात, त्यासाठी गुण विभागणी कशा पद्धतीने केली असते ते आपण बघूयात. पहिला पॉईंट बघा, आकर्षक सुरुवात. आकर्षक सुरुवात म्हणजे काय, तर आपल्या निबंधाची सुरुवात एकदम आकर्षक, इंटरेस्टिंग पद्धतीने करायची आपल्याला. ते जर व्यवस्थित झालं तर आपल्याला मार्क्स मिळतात 2. ठीक आहे. त्यानंतरचा पॉईंट आहे विषयाची मांडणी. निबंधात जो विषय दिलाय तो जर योग्य पद्धतीने मांडलेला असेल, तो जर चेक करणाऱ्या माणसाला आवडला तर आपल्याला अजून मार्क्स मिळतात 2. ठीक आहे. त्यानंतरचा पॉईंट आहे भाषा शैली. आपण चांगली भाषा, शुद्ध लेखनाच्या कमी चुका, स्पेलिंग मिस्टेक्स कमी केल्या, चांगले चांगले सेंटेन्सेस बनवले, तर त्यामुळे आपल्याला मार्क्स मिळतात 2. आणि सगळ्यात महत्त्वाचा चौथा पॉईंट आहे, तो म्हणजे योग्य शेवट, म्हणजे आपल्या निबंधाचा एंड. तो खूप छान पद्धतीने करायचा आहे. एखादा चांगला मेसेज द्यायचा आहे, चांगली स्टोरीचा एंड करायचा आहे. हे सगळं व्यवस्थित जर जमलं तर त्यामुळेही मार्क्स मिळतात 2. या सगळ्या गोष्टींचे मिळून आपल्याला परीक्षेत 8 मार्क्स असतात, म्हणजे 8 मार्क्स. तर हे 8 मार्क्सपैकी आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स मिळवायचे. पूर्ण मार्क्स मिळाले नाही तरी चालतील, पण यात मॅक्झिमम मार्क्स मित्रांनो नक्की मिळतात. त्यामुळं निबंध लेखन आपल्याला परीक्षेला नक्की करून यायचं आहे. आता पुढे आपण काही महत्त्वाचे निबंध आहेत ते लिहिलेत, ते बघून घेऊयात. निबंधातील आत्मकथन या प्रकारातील आपण एक महत्त्वाचा निबंध घेतलाय. निबंधाचं नाव आहे नदीची आत्मकथा. निबंध बघून घ्या मित्रांनो. त्या निबंधाच्या सुरुवातीलाच म्हणजे स्टार्टिंगला आपण एक इंटरेस्टिंग पद्धतीने आपण निबंध लिहिलाय. दुपारच्या वेळी आम्ही नदीकाठी फेरफटका मारायला गेलो होतो. नदीकाठच्या वाळूत खूप खेळलो, खूप डुंबलो. झाडावर चढून खोल पाण्यात सूर मारले. आंघोळीचे आवरल्यावर घरी परतण्यासाठी निघालो, इतक्यात एक धीर गंभीर आवाज आला. नदी आमच्याशी बोलू लागली. बाळांनो, निघालात कुठे? थोडा वेळ थांबणार नाही का? माझे दुःख वेदना ऐकणार नाही का? नदीने आपले दुःख सांगायला सुरुवात केली. बघा, या ठिकाणी नदीने आपल्याला बोलायची सुरुवात केली आहे, तर ते आपण इंटरेस्टिंग पद्धतीने दाखवलं या ठिकाणी. पुढच्या पॅरेग्राफमध्ये लगेच नदी तुमच्याशी सुरुवात करते बोलायला, म्हणजे ती आपल्याला ओळख करून देणार आहे. तर दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये नदी तुम्हाला तिचा परिचय करून देते. त्यानंतर लगेच तिसऱ्या आणि चौथ्या पॅरेग्राफमध्ये नदी आपल्याला तिची कथा सांगणार आहे. तिच्या भावना, तिला आवडणाऱ्या न आवडणाऱ्या गोष्टी, तिचा प्रवास, या सगळ्या गोष्टींचा आपल्याला त्यात उल्लेख करायचा आहे. आणि मित्रांनो, सगळ्यात शेवटी आपल्याला एक छानसा मेसेज द्यायचा आहे. त्याच्यामध्ये प्रदूषण, कारखान्यातून निघणारा विषारी पदार्थांचा कचरा, या सगळ्या गोष्टींचा आपल्याला उल्लेख करायचा आहे. आणि या ठिकाणी बघा, आपण सगळ्यात शेवटी एक कविताचा वापर केला आहे. तर त्या कवितेमुळं हे जे आपला निबंध असणार आहे तो अजून आकर्षक पद्धतीने दिसणार आहे. त्यामुळं कवितेच्या ओळी वापरायला मित्रांनो विसरू नका. मनोगतामधील अजून एक महत्त्वाचा निबंध घेतलाय, जो बऱ्याचदा परीक्षेला विचारला गेलाय. तो आहे शेतकऱ्याचे मनोगत. हा निबंध सुद्धा मित्रांनो वाचून घ्या, त्याची प्रॅक्टिस करा. आणि पुढे बघा, आपण एक कवितेची ओळ टाकली आहे. ती कवितेची ओळ सुद्धा वापरल्यामुळं तो निबंध अजून आकर्षक होणार आहे. त्यामुळे ती कवितेची ओळ सुद्धा परीक्षेला जाताना वाचून जा. पुढचा निबंध आहे पुस्तकाचे आत्मकथन. या ठिकाणी सुद्धा पुस्तक तुमच्याशी बोलतंय अशी कल्पना करून आपल्याला निबंध लिहायचा आहे. इथे सुद्धा आपण एक छानसा निबंध दिलाय, तोही तुम्ही परीक्षेला जाताना वाचून जावा. यानंतर अजून एक निबंध बघा, सैनिकाचे आत्मवृत्त. यामध्ये सुरुवातच आपण कवितेपासून केली आहे. शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती, देव देश अन धर्मापायी प्राण घेतेले हाती. अशा प्रकारे कवितेचा वापर करून आपण त्यानंतर निबंध लिहायला सुरुवात केली. त्यामुळे तो निबंध खूप आकर्षक पद्धतीने दिसतो आणि वाचायला पण खूप चांगला वाटतो. त्यामुळे ह्याचाही मित्रांनो सराव करा. यानंतर वैचारिक निबंधामधील एक महत्त्वाचा निबंध आपण बघतोय. निबंध आहे वाचाल तर वाचाल. म्हणजे हा निबंध पुस्तकं, वाचन ह्या रिलेटेड निबंध असणार आहे. तर त्या रिलेटेड तुम्हाला चांगले चांगले विचार मांडायचे आहेत. निबंधामध्ये सुरुवातीलाच आपण कवितेच्या काही ओळी टाकल्यात, त्या बघून घ्या. वाचाल तर शिकाल, शिकणार तर जगाल, जगणार तर स्वतः बदलाल, स्वतः बदलले तर दुसऱ्यांना बदलाल. अशा प्रकारे जर सुरुवातच केली तर सुरुवातीलाच इंटरेस्टिंग पद्धतीने निबंध आपल्याला वाचायलाही मजा येते आणि चेक करणारा व्यक्ती सुद्धा आपल्याला जास्तीत जास्त मार्क देतो. त्यानंतर आपण
निबंधामधल्या सुरुवातीच्याच पॅराग्राफमध्ये आपण वाचन आणि शिक्षण ह्या रिलेटेड गोष्टी आपण मांडल्यात. त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या पॅराग्राफमध्ये एकदम डिटेलमध्ये त्या गोष्टी मांडल्यात. मग त्या पुस्तकाच्या फायदे तोटे ह्या सगळ्या गोष्टी, एक पुस्तक वाचण्याचा छंद, पुस्तकं कशी वाचावीत, त्यांना आपली मित्र कशी बनवावीत, ह्या सगळ्या गोष्टी आपण इंटरेस्टिंग पद्धतीने मांडल्यात. आणि सगळ्यात शेवटी पुस्तके आपल्याला जर संदेश देतील तर तो कुठल्या प्रकारचा संदेश असेल तर तो आपण त्या पद्धतीने शेवटी मांडलेला आहे. मित्रांनो, या ठिकाणी बघा आपण सुरुवातीलाच कविता केली आहे आणि शेवटी एकदम चांगल्या पद्धतीने शेवटलेला आहे. सुरुवात आणि शेवट जर चांगला असेल आणि मधल्या गोष्टी व्यवस्थितपणे मांडल्या असतील तर वैचारिक निबंधामध्येही खूप जास्त मार्क्स मिळतात. पुढचा निबंध बघा. पुढचा निबंध आहे मोबाईल शाप की वरदान. यामध्ये मोबाईलचे फायदे तोटे, आजच्या युगात मोबाईलची गरज, मोबाईलचे दुरुपयोग ह्या सगळ्या गोष्टींची आपण मांडणी केली आहे. तर तोही निबंध तुम्ही वाचून घ्या. पुढचा निबंध आहे पाणी हेच जीवन. या निबंधामध्येही पाणी आणि पाण्याचे विचार या निबंधामध्ये मांडले गेलेत. पाणी आपल्याला कोणकोणत्या पद्धतीने उपयोगी ठरते, ते किती फायदेशीर आहे, सगळ्यांनी त्याचा कसा वापर केला पाहिजे, त्याचे चांगले वाईट पैलू हे आपल्याला या निबंधामध्ये बघायला मिळतील. त्या निबंधातही आपण सुरुवातीला पाण्याच्या रिलेटेड एक छानशी कविता केली आहे. तशी कविता तुम्हालाही परीक्षेला करायची. निबंधाचा शेवट करताना जागतिक आणि राष्ट्रीय काही समस्या आहेत पर्यावरणाच्या रिलेटेड, त्या आपण या ठिकाणी मांडल्यात, त्याही तुम्ही वाचून घ्या. पुढचा निबंध आहे माझी जंगल सफर. हा प्रकार येतो प्रसंग लेखन या प्रकारातील. यातही सुरुवातीलाच आपण कविता केली आहे. जादुई जंगलाची करायची होती मला सफारी, विविध प्राण्यांच्या बघायची होती मला रंगत न्यारी. कवितेची सुरुवात आली तो निबंध अजून उठावदार होतो. यात आपण एक छानसा प्रसंग रेखाटलेला आहे. सामायिक परीक्षा झाली, मग आम्ही एका जंगल सफारीला गेलो, मग तिथे आपल्याला काय काय पाहायला मिळालं, हे सगळं आपल्याला वर्णन त्या गोष्टीत मांडायचं आहे. जर तुम्ही एखाद्या जंगल सफारीला गेला असताल, एखादं प्राणी संग्रहालय पाहायला गेला असताल, तर त्यातील आठवणी आपल्याला या निबंध पद्धतीमध्ये मांडायच्या. त्यानंतर अजून एक निबंध बघितलाय, अकस्मात पडलेला पाऊस. अकस्मात पडलेला पाऊस याचा अर्थ काय, तर अचानक जेव्हा कधीतरी पाऊस पडतो तर त्याचे लोकांना वेगवेगळे अनुभव असतात. तर तेच अनुभव आपल्याला प्रसंग लेखन या पद्धतीत लिहायचे. छानशा पद्धतीने कसं झाला पाऊस, अचानक त्याच्या अगोदरची पार्श्वभूमी, त्यानंतर काय घडलं, हे व्यवस्थित पद्धतीने मांडणी करायचे. यातही खूप जास्त मार्क्स मिळतात. मित्रांनो, आत्ताच आपण परीक्षेला येणारे खूप महत्त्वाचे काही निबंध पाहिलेत. त्यापैकी 2-3 निबंध परीक्षेला 100% येऊ शकतात. तर त्याचा चांगला सराव करा. परीक्षेला पहिलं तर निबंध लिहून या, स्पेलिंग मिस्टेक्स वगैरे अवॉइड करा, चांगला निबंध लिहा, कवितांच्या ओळींचा वापर करा आणि जास्तीत जास्त मार्क्स घेऊन या. मित्रांनो, व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. ही व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. तुम्हाला येणाऱ्या परीक्षांसाठी खूप खूप शुभेच्छा. जय हिंद.